Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. महाराष्ट्र राज्यामध्ये 5व्या टप्प्याचं मतदान जे आहे ते संपलेलं आहे आणि त्यानंतर जे आहे त्या ठाण्यातील देखील ज्या ईव्हीएम ज्या मशीन आहेत त्या ठाण्यातील घोडबंदर हॉरिझॉन या शाळेमध्ये ठेवण्यात आलेल्या. आपण सध्या या हॉरिझॉन शाळेच्या आवाराच्या बाहेरच आहोत आणि याच ठिकाणी आता सर्व ईव्हीएम मशीन जे आहे ते स्ट्रॉंग रूम म्हणून ठेवण्यात आलेले आणि या ठिकाणी पोलिसांचा देखील पहारा जागता पहारा आहे. त्याचबरोबर केंद्रीय निमलष्करी दल असेल, राज्य राखीव पोलीस असतील, या स्थानिक पोलीस अशा या ठिकाणी पहारा करत आहेत. त्यामुळे दुसरीकडे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसाठी सुरक्षा व निरीक्षणासाठी या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते बसवण्यात आलेले आहेत. याच ठिकाणी स्ट्रॉंग रूम वरती लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आहेत आणि या सीसीटीव्ही फुटेज या ठिकाणी असतील, प्रतिनिधी असतील, त्यांचे उमेदवार असतील, त्या ठिकाणी लक्ष लावून बसलेल्या रात्री दिवस या ठिकाणी हे सीसीटीव्ही पाहत आहेत. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. कुठल्या हालचाली होऊ नये यासाठी त्यांना या ठिकाणी बसवण्यात आलेली ही खास रूम या ठिकाणी देण्यात आलेली आहे. पाहू शकतो ह्या सर्व ईव्हीएम मशीन जे आहेत ते ठाणे लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक प्रभागातील आहेत आणि याच ईव्हीएम मशीनला कुठल्याही इकडे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सुरक्षा बलसह या ठिकाणी केंद्रीय निमलष्करी सुरक्षा जवान देखील या ठिकाणी तैनात ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच सध्या तरी या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नसला तरी मात्र दुसरीकडे लक्ष लागून आहेत या ठिकाणी प्रतिनिधीचे जे उमेदवार आहेत त्यांचे या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत. अवश्य शिंदेगड असतील, या ठाकरेगड असतील, अपक्ष असतील, अशा सर्व जणांना या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे. आपण ठाकरे गटाकडनं बातचीत करणार आहोत. सर, काय सांगाल एकंदरीत या स्ट्रॉंग रूम मध्ये कुठल्या अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही आहेत 64, सुरक्षा देखील नेमलेली आहे. तुम्ही रात्रंदिवस या ठिकाणी बसून सीसीटीव्ही कुठेतरी बंद होत नाही का, या कशा प्रकारची प्रक्रिया सुरू आहे असं साठी तुम्ही इथे बसलेले? झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. आम्ही एक सांगू इच्छितो की गेल्या 3-4 दिवसामध्ये ज्या दिवशी मतदान झाल्याच्या दिवसापासून महाराष्ट्रात जे काही प्रकार घडले, उदाहरणार्थ सांगली आणि बारामतीमध्ये सीसीटीव्ही अर्धाच बंद होता. मला वाटतं अहमदनगरला त्या लंके साहेबांनी व्हिडिओ जो व्हायरल केला, अशा गोष्टींमुळे थोडीशी आम्हाला नक्कीच धाकधूक असल्यामुळे आम्ही या ठिकाणी आमचे जे प्रतिनिधी आहेत 2 प्रशासनाची अनुमती घेऊन या ठिकाणी बसलेलो आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की संत गतीने झालेलं मतदान, काही ठिकाणी दुसऱ्याच्या नावावर केलेलं मतदान आणि इतर काही गोष्टी याच्यातून थोडीशी आम्हाला साहजिकता आली. त्याच्यामुळे हे या ठिकाणी आम्हाला बसून सीसीटीव्ही बघणं किंवा इतर ठिकाणी काही अनुसूचित प्रकार घडतो का हे पाहणं. अजून तरी असं काय घडलं, परंतु अजून 4 जूनपर्यंत आम्ही असंच या ठिकाणी वाट बघत बसणार आहोत की इथे आम्ही प्रत्येक 3 शिफ्टमध्ये 2-2 प्रतिनिधी आम्ही लावलेले आहेत आणि त्या प्रतिनिधीद्वारे या ठिकाणी आम्ही पाहणी करणार आहोत. आम्हाला सर्वात महत्त्वाचं सत्ताधाऱ्यांकडे अदृश्य शक्ती आहे आणि त्या अदृश्य शक्ती काही करू शकते, कारण ते वारंवार सांगतात की अदृश्य शक्ती आमची अदृश्य शक्ती. तर अदृश्य शक्ती काय करू शकते त्यासाठी आम्हाला उत्सुकता आहे आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. विजयाची ज्यांना खात्री असते त्यांना अदृश्य शक्तीची भीती नसते, तरी पण आम्ही अदृश्य शक्ती काय आहे हे पाहण्यासाठी आम्ही 2 प्रतिनिधी या ठिकाणी दररोज 3 शिफ्टमध्ये ठेवलेले आहेत. नक्कीच एकीकडे 24 तास पोलिसांचा पहारा असेल तर दुसरीकडे डोळ्यात तेल टाकून या ठिकाणी वॉच करत आहेत ते सीसीटीव्हीकडे. शिंदे गटाकडनं काय तुम्ही देखील रात्रंदिवस इथे बसून आहात, कशा प्रकारचं या ठिकाणी नियंत्रण आहे, कसं बघतोय? तुम्हाला बसवलंय ना इथे? किती दिवस झाले? आपल्याला बोलायला येत नाही. नक्कीच काही गोष्टी बोलू शकत नाही असे देखील या ठिकाणी आहेत. त्यामुळे नक्कीच हे सीसीटीव्ही पाहू शकतो आपण. या ठिकाणी सर्व सीसीटीव्हीच्या माध्यमातून ईव्हीएम मशीन कोणकोणत्या भागात कशा प्रकारे या शाळेमध्ये हॉरिझॉन स्कूलमध्ये ठेवण्यात आले आहेत त्याचं सर्व एक जागतिक या ठिकाणी उदाहरण आपल्याला टीव्हीच्या माध्यमातून माहिती पडत आहे.
पाहू शकतो मोठ्या संख्येने ईव्हीएम मशीन या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा जागता 24 तास पहारा असेल तर दुसरीकडे डोळ्यात तेल घालून इथं पदाधिकारी जे आहेत ते उमेदवार त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत। त्यामुळे नक्कीच आता सध्या तरी आपल्याला सातारा असेल या बारामतीसारखा जो प्रकार घडला होता तो इथे तरी ठाण्यात दिसून येत नाही। मात्र 24 तास या ठिकाणी पोलीस निगराणीखाली ईव्हीएम मशीन हे सुरक्षित असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अथर्वसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे। ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।